तर का म्हणतो बरं सांगितले पुट्टे काल रात्रीपासून माझ्या भावाचा अंग पसन्न गरम होतं. मी ना म्हटलं अर्ध्या रात्री या लागन का झोऱ्याकडं तर माझा भाऊ म्हणे उद्या जाऊ म्हणे दुसऱ्या दिवशी. मग आज झोपेतून उठलो 12 वाजता माझ्या भावाला जॉकेट वॉकेट घालायला लावलं आणि चाल म्हटलं दवाखान्यात. तर तेवढ्यात आलता बा मा सोबती पक्याचा फोन. पक्या म्हणे मा गावातलं पीएससी चालू. मी ना म्हटलं त्या गावातल्या पीएससी मध्ये दिन का म्हटलं इंजेक्शन. तर पक्या म्हणे हो देते म्हणे इंजेक्शन. तू येऊन तर पाय म्हणे मा घरचे म्हणे झोऱ्याकडे दाखव. झोऱ्याचा दवाखाना 1 वाजेपर्यंत चालू राहते म्हणून मी निघालो इकडे सिलूकडे पीएससी मध्ये झाले. मी ना म्हटलं आपल्या गाडीचं काम दाखवून होते म्हटलं काय तर पैसे देणं होते म्हटलं कारण किंवाचं माझ्या गाडीमध्ये ऑइल लीक होत होतं. आणि सचिन भाऊचे फोन येत होते. सचिन भाऊ म्हणे पैसे केव्हा देते. सचिन भाऊले म्हटलं मी आज BMW घेऊन येतो म्हटलं काय तर आपण पाहून घेऊ. जोको जोको सेलूत आलो त्याच्यानंतर आपल्या पक्याला घ्यायला आलो. येताना तर पुट्टो काय ना वाटलं पण जसं पक्याला बसवलं तसा रस्ता लागला. धड 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 धड. मी ना म्हटलं चुकून येताना ह्या रस्त्याने आलो पण जाताना तर अजिबात ह्या रस्त्याने जाणार नाही. मग कस तरी ते रस्ते पार करू करू आपण आलो बस सेलूतल्या पीएससी मध्ये. जोको जोको अंदर आलो तर इथं आल्यावर माहित पडलं का यांचा जेवाचा टाइम झाला. मग 15-20 मिनिटांनंतर माझ्या भावाला बोलवलं बा अंदर ट्रीटमेंट साठी. मी ना म्हटलं करण का भरती पण नाही एक इंजेक्शन देऊन पाठवून दिलं. दवाखान्यात झाल्यावर पक्याने सचिन भाऊला फोन केला तर सचिन भाऊ म्हणे मी इकडे आलो म्हणे बोरधरणले. मी विचारलं कायले गेला बोरधरणले तर नाही म्हणे आज गर्लफ्रेंडचा वाढदिवस होता म्हणे. तर किती वाजन म्हटलं तर 4-5 वाजन म्हणे काही सांगता नाहीत म्हणे. तर तेवढ्यात मा सोबती म्हणे चाल म्हणे चाय प्यायला जाऊ म्हणे. मग तिथून निघालो ना आपल्या जोको जोको आलो बा आपल्या भाऊच्या दुकानात चाय प्यायला. मी इथं आल्यावर विचार करत होतो हा प्रयास होय का माझ्या ट्युशन मधला सोबती. नाही ना म्हटलं प्रयास नाही म्हटलं पण त्याच्यासारखा दिसत होता. अरे नाही वाटते तोच अरे का म्हणता खूप दिवसांनी भेटले. आल्याबरोबर माझ्या सोबती म्हणे चाय पिता का. मी म्हटलं हो 1 मध्ये 2 कर. पण त्यांना डायरेक्ट 6-7 कट बोलून टाकले. चाय पिता पिता आपण थोडीशी चर्चा करत होतो तेवढं चालतं आपल्याला आपल्या डॉनचा फोन. डॉन म्हणते निघाला का. मी म्हटलं बस आलोस.